न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। वाहतूक पोलिसांची दलाली रस्त्यावर नाशिकमध्ये रिक्षावाला करतोय डील। पोलिसांकरिता वाहन चालकांकडून पैसे उकळवणाऱ्या रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल। नाशिक शहरात वाहतूक पोलिसांचा नवा दलालीचा प्रकार उघड। आता थेट रिक्षावाल्यांमार्फत डील सुरू असल्याचं समोर आलंय। एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक रिक्षा चालक खुद्द वाहतूक पोलिसांसाठी वाहन चालकांकडून पैसे उकळताना स्पष्टपणे दिसतोय। 100 किती 100 नाही का होतं, 500 रुपये देणे टाकणार पेंडिंगला। 2 आणि 2 500 सांगितलं का? काही सांगितलं नाही, 500 दे मी देऊन टाकतो, नाही टाकणार पेंडिंग। 100 200 काय होतं का मित्र? आता 100 200 काय होतं? भाव किती वाढले दारूचे? 500 दे, नाही टाकणार पेंडिंग। तो 500 लागतील का? हां दे 500 माझ्याकडे दे, मी देऊन टाकतो। तुझं मला काय घेणं देणं नाही मित्र, तुझ्या चांगल्यासाठी मला काय त्याच्यातून पैसे नाही काढायचे। 1000 वाजतील। हा पण तुम्हाला त्यांनी सांगितलं का 500 द्या असं? तुझ्या समोर नेऊन देतो। नाही पहिले विचारून घ्या 500 नाही तर। अरे तू 500 दे, मी तुझ्या समोर नेऊन देतो त्याच्या हातात। नाही तर जाधव साहेब अजून बोलतील। नाही नाही मी ते तुझ्या समोर नेऊन देतो, मला तसे देऊन देतो। तुझे वाजतील 1500 रुपये, मला काय अडचण नाही। मला काय 500 रुपये 500 रुपये द्यावाला लागेल। 500 देऊन टाका, निघून जा। मी माझी तुमच्या समोर नेऊन देतो त्याला, मला काय घेणं तुमचे वाजतील। मंडळी बघा 500 रुपये बिका ये ट्रॅफिक वाल्यांना द्यावं लागतं नाशिकमध्ये। बोलवा ना, नाही तर समोर आहे ना तुझ्या भाऊ। नाही हो पण मग अरे काय नाहीये, होईल का 500? जा। अरे नको, पैसे देऊ नको। चालू नाही हो, तुम्हाला वाटेल चालू आहे। नाही रे बाबा, अम्मा. त्याला मी काय करत नाही नको त्या गोष्टी, मला ते नको ते पैसे। जा। मी म्हाताऱ्या माणसापासून नाही नाही विषय काय तो साहेब, आम्ही बी लांबचे आहेत। आहे दादा, हा, आहे। 100 देतो तो फक्त एवढं। तो म्हणतोय 100-200 मध्ये काय येतं? दारूचे भाव किती वाढलेत इतकंच नव्हे तर एका खास MH17 क्रमांकाच्या जीप बाबत तो बोलताना ऐकायला मिळतो आहे, जी जीप अडवली होती। नाशिकमधील त्र्यंबक रोड परिसरात हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय। यामध्ये वाहनधारकांकडून कोणत्या आधारावर पैसे घेतले जात होते याबद्दलचं मोठं गूढ निर्माण झालं आहे। या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। लोकांच्या डोळ्यांदेखत जर रस्त्यावरच अशी दलाली सुरू असेल तर सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास कसा टिकणार? लौकिक गमावणाऱ्या अशा प्रवृत्तीवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे।